नमस्कार, मी सृष्टी. आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघणार आहोत. मापे घेताना काय काळजी घ्यायची ते पण बघू. एका पेपरवर ब्लाऊजवरील मापे लिहून घ्यायची आहेत. सर्वात आधी ब्लाऊजचे सर्व हुक लावून घेऊयात. त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन पण दाबा, म्हणजे मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर ब्लाऊजकडे वळूया. ब्लाऊज असा सरळ ठेवून घेऊया. त्यानंतर पूर्ण उंची मोजूया. पूर्ण उंची घेताना एक लक्षात ठेवा, ब्लाऊजच्या पुढील बाजूचा कापड हा ताणला जातो, त्यामुळे माप पण चुकतं. कापड ताणल्यामुळे पूर्ण उंची आली आहे, बघू शकता 13.5. म्हणून पुढील बाजूवरून पूर्ण उंची घेऊ नका. आता मागील बाजूवरून पूर्ण उंची मोजून बघूया. कापड न ताणता टेप लावून उंची बघूया. उंची आहे 13 इंच. ही आहे आपली अचूक पूर्ण उंची. दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा फरक येतो आहे, म्हणून पूर्ण उंची मागील बाजूवरून घ्या. पूर्ण उंची पेपरवर लिहून घेऊया, 13 इंच. त्यानंतर शोल्डरचं माप घेऊया. त्याआधी ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा. गळ्याकडील भाग ताणायचा नाही, सरळ ठेवायचा आणि दोन्ही जोडलेल्या हाताकडून अशी टेप लावून शोल्डर मोजूया. शोल्डर आहे 10.5. पेपरवर लिहून घेऊया 10.5 इंच. त्यानंतर छाती मोजूया. हुक बंद ठेवायचा. माप घेताना ब्लाऊज ताणायचा नाही. अशा प्रकारे दोन्ही साईडनं काखेतून टेप अशी आडवी लावून छातीचं माप घ्यायचं. छाती आहे 16.5 इंच. पेपरवर लिहून घेऊया 16.5 इंच. त्यानंतर छाती अशा प्रकारे पण मोजू शकता. हुकपट्टी लावलेल्या बाजूवरून काखेपासून टेप हुकपट्टीपर्यंत लावायची. छाती आहे 8.25 इंच, म्हणजेच पूर्ण छाती 33 इंच. 33चा चौथा भाग 8.25 इंच. त्यानंतर आयपट्टीकडील बाजूवरून छाती कशी घ्यायची ते बघूया. आयपट्टी सोडून टेप अशी काखेपर्यंत लावायची. छाती आहे 8.25 इंच. अशा प्रकारे तिन्ही पद्धतीने छाती मोजू शकता. त्यानंतर कंबर मोजूया. कमरेकडील शिलाईचा भाग हा पाठीपुढे असतो, तो सरळ करून घ्यायचा. टेप लावून मोजून घेऊया. 13.5 इंच कंबर आहे. त्यानंतर पूर्ण कंबर ब्लाऊज खोलून हुकपट्टीपासून टेप अशी आयपट्टीपर्यंत लावून घेऊया. आयपट्टी वाढीव असल्यामुळे
आयपट्टी सोडून माप घ्यायचं. कंबर आहे 27 इंच. अशा प्रकारे दोन्ही पद्धतीने कमरेचं माप घेऊ शकता. हुक लावून घेऊया. त्यानंतर मागील गळ्याचं माप काढूया. ब्लाऊज सरळ ठेवून घ्यायचा. हा आहे गळ्याचा मध्य. टेप शोल्डरपासून गळ्याच्या मध्यापर्यंत, शोल्डरपासून ते गळ्याच्या मध्यापर्यंत लावायची. साडेनऊ इंच मागील गळा आहे. 9.5 इंच. पेपरवर लिहून घेऊया 9.5 इंच. त्यानंतर पुढील गळ्याचं माप घेऊया. टेप शोल्डरपासून ते हुक पट्टीपर्यंत लावून घ्यायची. पुढील गळा आहे 6.5 इंच. 6.5 इंच. पेपरवर लिहून घेऊया. त्यानंतर कटोरी हुक पट्टीकडील बाजूवरून मोजून घेऊया. आयपट्टीकडील कटोरी नाही मोजायची. कटोरी आहे 5.25 इंच. त्यानंतर हात उंची घेऊयात. जोडलेल्या हातापासून ते दंडगेरपर्यंत हात उंची आहे 7 इंच. पेपरवर लिहून घेऊया. हात उंची 7 इंच. त्यानंतर दंडगेर मोजून घेऊया. शिलाईकडील भाग सरळ करून घेऊया. टेप लावून बघूया. दंडगेर आहे 5 इंच. पेपरवर लिहून घेऊया. दंडगेर 5 इंच. त्यानंतर शिलाईकडील हात उंची मोजून घेऊया. दंडगेरपासून काखेती शिलाईपर्यंत मोजून घ्यायचं आहे. टेप लावून मोजून बघूया. शिलाईकडील हात उंची आहे 5 इंच. अशा प्रकारे ब्लाऊजवरून मापे काढली. पूर्ण उंची आहे 13, शोल्डर 10.5, छाती 33, कंबर 27, मागील गळा 9.5, पुढील गळा 6.5, कटोरी 4.25, हात उंची 7, दंडगेर 5, शिलाईकडील उंची 5 इंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये लिहा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमच्या आवडीचे असेच नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन. धन्यवाद.